गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे आणि याचा फटका नदीवरील असणाऱ्या पुलांना बसू लागलेला आहे। सरू येथील नदीवरील पूल जो आहे त्याचे कठाडे जे आहेत ते तुटले गेले आहेत, त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही। येथील ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडूनच जाणून घेत आहोत। काय सांगाल, कशा पद्धतीने नुकसान झालं? गेले काही वर्ष झाले आमच्या गावाला सतत पूर येतो, त्याच्यामुळे आणि जे पुलावरचे जे कटडे आहे ना ते वाहून जाते आणि रोडवर मोठमोठे खड्डे पण पडले आहे। तर प्रशासनाला आमची विनंती आहे की ते आम्हाला दुरुस्त करून मिळावं। काय सांगाल? या पुलाची उंची कमी असल्यामुळे इथे सतत पूर येतात, त्याच्यामुळे इथे खड्डे निर्माण होते, पुलाचे कटडे तुटते आणि त्याच्यामुळे वाहतूक बंद होते। 12-12 तास वाहतूक बंद राहते। आमची प्रशासनाला विनंती आहे की हा पूल मोठा करून द्यावा आणि आमची समस्या दूर करून द्यावी। तुम्ही रस्त्यावर ये जा करतात, कसा त्रास सहन करावा लागतो? माझी तर प्रशासनाला ही विनंती आहे की जो हा पूल आहे, हा पूल पहिले मोठा करावा। हा पुलावर जे खड्डे आहे, ह्या खड्ड्यामध्ये आम्ही रात्री आमची 3 शिफ्ट राहते, ए बी सी। आम्ही नाईटनी अपडाऊन करतो। आमच्या गाडीचा लाईट डिम राहते, कधी 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 चांगला राहते, सांगून नाही। हा खड्डा आहे, ह्या खड्ड्यामध्ये मी 2-3दा पडलो आहे। आम्ही नाही का, आम्ही सोबत अपडाऊन करतो। प्रशासनाला एकच विनंती आहे की रोड आहे, पूल आहे, व्यवस्थित करावा आणि कटडे आहे, हे कटडे पहिले व्यवस्था करायला पाहिजे। कारण नदीला पाणी येते, ओसंडून येते, कधी आम्ही म्हणजे वाहून वगैरे गेलो तर नदीच्या वरतून पुलाच्या वरतून पाणी राहते। प्रशासनाला एकच विनंती आहे की पूल लवकरात लवकर करावा तत्काळ। कारण आम्हाला कसं आहे, अपडाऊन करावं लागतं, आम्हाला खूप त्रास होतो ह्या गोष्टीचा। आम्हाला पहिले घरून निघायच्या अगोदर पाणी आला की इथे सरूला फोन करावा लागते। मित्राला, एक मित्र आहे माझा अंकित एडमे, त्याला फोन करतो प्रत्येक टायमाला। त्याला त्रासही होत असेल पण तो आम्हाला काही सांगत नाही, पण आम्ही फोन करतो त्याला की नदीला पाणी आहे का काय आहे। आम्हाला इतका भयंकर त्रास आहे अपडाऊन करायला की भयंकरच। तर प्रशासनाला एकच विनंती आहे की पूर व्हेरी अर्जंट आहे। नक्कीच या पुलाची दुरुस्ती जी आहे ते त्वरित करण्यात यावी अशी मागणी आता या ग्रामस्थाकडून केली जात आहे। नरेंद्र मोदी, न्यूज 18 लोकमत, सरूळ, वर्धा।